नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्र आज आपण जवळपास 50 ते 60 प्रश्न पाहणार आहोत भाग 2 मध्ये. चला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? बरोबर उत्तर आहे पर्याय बी 1 मे 1960. ओके. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? बरोबर पर्याय आहे ए 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार 700 ते 720 किमी आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राला पश्चिमेस अरबी समुद्राचा सुमारे 720 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या राज्यापैकी कोणत्या राज्याशी सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत? बरोबर उत्तर आहे पर्याय सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. प्रश्न 6वा, नांदेड जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय सी तेलंगणा व कर्नाटक. नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागात असून त्याची सीमा तेलंगणा व कर्नाटक या राज्यांना स्पर्श करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? पर्याय सी छत्रपती संभाजीनगर. 8 जिल्ह्यांचा समावेश असलेला छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. प्रश्न 8वा, 1 मे 1999 रोजी कोणत्या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिंगोली व गोंदिया. 1 मे 1999 रोजी परभणीतून हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती झाली आहे. प्रश्न 9वा, कोकण किनारपट्टी हा कोणत्या प्रकारचा किनारा म्हणून ओळखला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी रिया किनारा. कोकण किनारपट्टी ही खचलेली किनारपट्टी असून तिला रिया प्रकारचा किनारा म्हणतात. प्रश्न 10वा, खेड नावाचा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात आढळतो? बरोबर उत्तर आहे पर्याय सी रत्नागिरी व पुणे. महाराष्ट्रात खेड नावाचा तालुका रत्नागिरी जिल्ह्यातही आहे आणि पुणे जिल्ह्यातही आहे. प्रश्न 11वा, सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावण्यासाठी कोणती ट्रिक वापरली जाते? याचं बरोबर उत्तर आहे कसा मी हसतो. तर पहा, ह्या ट्रिकचं सोल्युशन आपण बघूयात. जी शिखर आहेत सह्याद्रीतील ती उंचीनुसार उतरत्या क्रमाने लावण्यासाठी ट्रिक आहे कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा हा उंचीचा उतरता क्रम आहे. कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण योग्य क्रम कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी डहाणू, वसई, धर्मतर आणि राजापुरी. तर यासाठी ट्रिक दिलेली आहे डीडीचा व्हीडीने. या ट्रिकनुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे अचूक पर्याय आपल्याला लावता येतो. तर या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता. तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी होतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी सातमळा व अजिंठा डोंगर. सातमळा व अजिंठा डोंगर रांगेमुळे उत्तरेकडील तापी पूर्णा खोरे आणि दक्षिणेकडील गोदावरी खोरे विभागले जाते. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? पर्याय ए त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगर. तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो.
गोदावरी नदीने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 49.5%. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून तिने राज्याचा सुमारे अर्धा म्हणजेच 49.5% भाग व्यापला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आणि खचदरीतून वाहते? तर पश्चिम वाहिनी नदी आणि खचदरीतून वाहणारी आहे तापी नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून ती खचदरीतून वाहते. प्रश्न 17वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय बी आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 745 सेमीचा पाऊस नोंदविला जातो. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकणात कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? त्याचं उत्तर आहे पर्याय ए जांभी मृदा. कोकणातील अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते जी काजू आणि आंब्यासाठी योग्य असते. प्रश्न 19वा, महाराष्ट्रात सागवान वृक्षाची वने प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर याचं उत्तर आहे पर्याय ए विदर्भ. विदर्भात पानझडी वने मोठ्या प्रमाणावर असून तेथे सागवान वृक्षांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दगडी कोळशाचे साठे मोठे प्रमाणात आढळतात? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी चंद्रपूर. चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख दगडी कोळशाच्या खाणी आहेत. प्रश्न 21वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती कोटी होती? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी. तर 2011च्या अधिकृत जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,24,00,000 इतकी होती. प्रश्न 22वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा ठरला आहे. प्रश्न 23वा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय सी चंद्रपूर. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 24वा, महाराष्ट्रातील एकमेव अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी तारापूर. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे महाराष्ट्रातील म्हणजेच भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणते स्थळ महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी कास पठार. कास पठार हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, परंतु त्याचा समावेश रामस्थळ म्हणजे दलदलीची जमीन म्हणतो त्या यादीत येत नाही. प्रश्न 26वा, महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए 5. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक म्हणजे 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी, औंढा आणि कृष्णेश्वर ही 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आढळतात. तर या ठिकाणी आपण 26 प्रश्न पाहिलेले आहेत. तर यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊयात. ओके, पुढील प्रश्न पहा. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश यानंतर महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती आहे? तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किमी आहे. ओके, महाराष्ट्र राज्याचा नेमका अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 15 अंश 37 उत्तर ते 22
1.6 उत्तर. तर पहा, महाराष्ट्राचा मुख्य भूभाग उत्तर गोलार्धात असून त्याचा अक्षवृत्तीय विस्तार याच अंशाच्या दरम्यान आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र उत्तर गोलार्धात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो आणि देशाच्या किती टक्के भाग महाराष्ट्राने व्यापला आहे? तर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 3रा क्रमांक लागतो आणि 9.36% भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा मोठे राज्य असून तो देशाचा 9.36% भाग व्यापतो. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या राज्यापैकी कोणत्या राज्याशी सर्वाधिक 8 जिल्ह्याची सीमा संलग्नित आहे? बरोबर उत्तर आहे बी, मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील मध्य प्रदेश राज्याला सर्वाधिक म्हणजे 8 जिल्ह्याच्या सीमा स्पर्श करतात. प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या चिन्हानुसार चुकीची जोडी ओळखा. पुणे कुत्रा, नाशिक डॉल्फिन, कोकण साप, छत्रपती संभाजीनगर ससा. तर यातील चुकीची जोडी आहे पुणे आणि कुत्रा, कारण पुणे विभागाला फुलपाखराचे चिन्ह आहे, कुत्रा हे अमरावती विभागाचे चिन्ह आहे. ओके. सजला गड मुंबईचा वा नंदही गोपाला या ट्रिकनुसार 1 जुलै 1988 रोजी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, वाशिम आणि नंदुरबार. तर पहा, ट्रिकमधील वा वरून वाशिम आणि नंद वरून नंदुरबार यांची निर्मिती 1 जुलै 1998 साली झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सामायिक नाही? तर असं गाव की ज्यांचं असे तालुके ज्यांचे 2 जिल्ह्यामध्ये सामायिक नसलेला तो आहे पर्याय ए, देवळा. देवळा हा तालुका केवळ नाशिक जिल्ह्यात आहे, तर देवळी हा तालुका वर्धा जिल्ह्यात आहे. त्यांचे उच्चार सारखे असले तरी नावे वेगळी आहेत. कोकण किनारपट्टीच्या संदर्भात खलाटी म्हणजे काय? उत्तर आहे पर्याय ए, समुद्रालगतचा सखल भाग. कोकणातील पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यालगतच्या सखल भागाला खलाटी म्हणतात. सह्याद्रीतील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम जास्त ते कमी कोणता? कसा मी हसतो यानुसार आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मग महाबळेश्वर, मग सप्तशृंगी हा बरोबर क्रम आहे. क कळसुबाई, त्यानंतर साल्हेर, महाबळेश्वर, सप्तशृंगी उतरत्या क्रमाने असा क्रमांक येतो. तापी आणि गोदावरी या नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहेत? तर याचं उत्तर आहे सातमाळा अजिंठा डोंगर. सातमाळा अजिंठा डोंगर रांग उत्तरेकडील तापी पूर्णा खोरे आणि दक्षिणेकडील गोदावरी खोरे यांना विभागण्याचे काम करते. गोदावरी नदीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे. असत्य म्हणजे चुकीचं शोधायचं आहे बरं का आपल्याला. मग आता या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते हे विधान सत्य आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 49.5% क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे, हेही वाक्य बरोबर आहे. महाराष्ट्रात या नदीची लांबी 668 किमी आहे, हेही विधान योग्य आहे. ही नदी खचदरीतून वाहते, हे विधान चुकीचं आहे. गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी असून ती पठारावरून वाहते. खचदरीतून प्रामुख्याने तापी आणि नर्मदा या नद्या वाहतात. कोकणातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेल्या खाड्यांचा योग्य क्रम कोणता? तर पहा, योग्य क्रम आहे पर्याय डी, डहाणू, वसई, धरमतर, राजापुरी आणि दाभोळ. यासाठी ट्रिक आहे डीडीचा व्हीडीने आरआरचा डीजेची वाट लावली. बघा, डीडी म्हणजे डहाणू दातिविरा, व्हीडीने म्हणजेच वसई आणि धर्मतर, आरआरचा म्हणजेच रोहा राजापुरी, डीजे म्हणजेच बानकोट आणि दाभोळ असा क्रम लागलेला आहे. महाराष्ट्राच्या भूगर्भीय रचनेत डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट खडकने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी 82%. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या बेसॉल्ट खडकाने डेक्कन ट्रॅप महाराष्ट्राचा बहुतांश 82% भाग व्यापला आहे. चुकून माझा उच्चार 82च्या ऐवजी 42 झालेला आहे, समजून घ्यावं. 82% भाग व्यापला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या खडकामध्ये दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने आढळतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी गोंडवाना श्रेणी. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या गोंडवाना श्रेणीच्या खडकात दगडी कोळशाचे समृद्ध साठे आहेत. नकाशातील माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हसवड दहिवडी. सातारा जिल्ह्यातील म्हसवड हे ठिकाण पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तिथे सर्वात कमी पाऊस नोंदवला जातो. महाराष्ट्रातील वनांच्या प्रकाराबाबत कोणती जोडी अचूक आहे? बघा, पहिली जोडी आहे पानझडी वने विदर्भ, दुसरी आहे काटेरी वने कोकण, तिसरी आहे सदाहरित वने मराठवाडा आणि चौथी जोडी आहे उष्णकटिबंधीय सदाहरित विदर्भ. आपल्याला अचूक जोडी शोधायची आहे, म्हणजे योग्य जोडी शोधायची आहे. तर पहा, यातली योग्य जोडी आहे पर्याय ए पानझडी वने आणि विदर्भ. विदर्भातील मध्यम पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने सागवान वृक्ष असलेली पानझडी वने आढळतात. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानानुसार चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय ए मेळघाट नागपूर, पर्याय बी बोर वर्धा, पर्याय सी ताडोबा अंधारी चंद्रपूर, पर्याय डी नवेगाव नागझिरा गोंदिया. तर पहा, इथं आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. चुकीचा पर्याय आहे मेळघाट, कारण मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात आहे. नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. ओके. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या वितरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान बघायचं आहे. विधान ए खनिजे फक्त पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात आढळतात. पर्याय बी बेसाल्ट खडकात मोठ्या प्रमाणात लोह खनिज आढळते. पर्याय सी मॅंगनीजचे साठे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. पर्याय डी जांभा खडक प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आढळतो. तर पहा, बरोबर विधान शोधायचं आहे. पर्याय डी जर पाहिलं, जांभा खडक उत्तर महाराष्ट्रात आढळत नसून तो कोकण किनारपट्टीकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आढळतो, म्हणून पर्याय डी हे चुकीचं आहे. पर्याय सी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे. बरोबर अचूक पर्याय आहे पर्याय ए. मध्य महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकात खनिजांचा अभाव आहे, त्यामुळे खनिजे केवळ राज्याच्या पूर्व आणि दक्षिण टोकावर आढळतात. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराबाबत योग्य विधान कोणते? विधान एक बघा, योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे, हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर भारताचे लिंग गुणोत्तर समान आहे, हेही विधान चूक आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर गडचिरोली जिल्ह्यात आहे, हेही विधान चुकीचं आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे, जे भारताच्या म्हणजेच 943 पेक्षा कमी आहे, हे विधान योग्य आहे, बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. लोकसंख्या घनतेच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे पर्याय सी गडचिरोली. गडचिरोली हा जिल्हा वनक्षेत्राचा अधिक विस्तार आणि दुर्गमतेमुळे सर्वात कमी घनतेचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती मंदिराच्या वितरणाबाबत कोणते विधान सत्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. रायगड जिल्ह्यात 3 अष्टविनायक मंदिरे आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 5 अष्टविनायक मंदिरे आहेत. अष्टविनायक मंदिरे संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 अष्टविनायक मंदिर आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच
5 अष्टविनायक मंदिरे आहेत आणि उरलेली पुणे जिल्ह्यात 5, रायगडमध्ये 2 आणि अहमदनगरमध्ये 1 असे अष्टविनायक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या 2 नद्या पश्चिम वाहिनी आहेत आणि खचदरीतून वाहतात? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी ह्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नद्या सातपुडा पर्वताच्या दरम्यान असलेल्या खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जातात. पुढील प्रश्न, थळ घाट कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मुंबई नाशिक. थळ घाट किंवा कसारा घाट हा मुंबईहून नाशिककडे जाताना सह्याद्री पर्वत ओलांडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील रामसर स्थळांच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पहा, ठाणे खाडी, लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, लोणावळा तलाव. इथं रामसर स्थळ म्हणजे दलदलीचे भाग असतो, मग तलाव लोणावळा तलाव हे त्यामध्ये समाविष्ट होत नाही. महाराष्ट्रात लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, ठाणे खाडी ही रामसर स्थळे आहेत, पण लोणावळा तलावाचा यात समावेश नाही. पठार निर्मितीच्या वेळी झालेल्या कोणत्या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाचे थर साचले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, भ्रंशमूलक उद्रेक. भेगांमधून लाव्हा बाहेर आल्यामुळे भ्रंशमूलक उद्रेक मोठ्या प्रमाणावर लाव्हा पसरून दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. पुढील प्रश्न, नकाशातील माहितीनुसार महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर विस्तार अनुक्रमे किती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किमी असून दक्षिण उत्तर विस्तार 700 ते 720 किमी आहे. पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, रिया प्रकारची. कोकण किनारपट्टी ही समुद्र पातळी वाढल्याने किंवा जमिनीचा भाग खाली गेल्याने प्रस्तरभंग तयार झालेली रिया प्रकारची दंतूर किनारपट्टी आहे. सावित्री, काळू, उल्हास या नद्या कोणत्या प्रादेशिक विभागातून वाहतात? तर पहा, सावित्री, काळू आणि उल्हास या कोकण विभागातून वाहतात. या सर्व नद्या सह्याद्रीत उगम पावून पश्चिमेकडे वाहून जाऊन अरबी समुद्राला मिळतात, त्यामुळे त्या कोकणातील नद्या आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दराबाबत काय सत्य आहे? तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार योग्य विधान बघायचं आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर 73% आहे. साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.3% असून तो भारताच्या 74 सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. तर बरोबर सत्य विधान आहे पर्याय सी, महाराष्ट्राचा साक्षरता दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्रगत असल्याचे दिसून येते. तर अशा पद्धतीने आता आपण जवळपास मागील 26 आणि हे 28 जवळपास 55 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र भाग 2 यावर आधारित प्रश्न उत्तरे पूर्ण केलेली आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन घटकावर प्रश्न पाहूयात. थँक्यू.